नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार या संदर्भात वारंवार महिलांच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोनद्वारे आपल्याशी लोक विचारतात की सर, लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता कधी येणार आहेत। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून, अनेक यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आज येणार पैसा, संध्याकाळी येणार, अर्धा तासात येणार, लगेचच येणार, अशा बातम्या सर येत आहेत। परंतु सर, तुम्ही आम्हाला सांगा, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार। या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार, त्याचबरोबर हे पैसे येण्यासाठी त्या लाडकी बहीण योजनेला कोणकोणत्या प्रोसेसमधून जावं लागतं आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ज्या अफवा पसरवल्या जातात त्यामध्ये कितपत सत्य आहे आणि एक्झॅक्ट लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याविषयी सर मार्गदर्शन करा, असं महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या माध्यमातून आपल्याला विचारणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। एक 2-4 दिवसापूर्वी एक शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की आदिवासी विभागाचे जे विभाग आहे आणि त्या विभागातील ठराविक रक्कम ही लाडकी बहीण योजनेसाठी वापरली जाणार आहेत। एक या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो की लाडकी बहीण योजनेमध्ये जे आदिवासी समाजाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी हे पैसे वापरले जाणार आहेत। या ठिकाणी मी क्लिअर सांगतोय, लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। कारण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा हा निधी हा सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून उभा करावा लागत आहे। कारण अर्थसंकल्पामध्ये जी काही रक्कम ठरवण्यात आलेली आहे ती रक्कम लाडकी बहीण योजनेसाठी शेवटच्या महिन्यापर्यंत पुरवायची आहे। त्यामुळे आदिवासी विभाग असेल त्या विभागातील ज्या महिला आहेत त्या महिलांना हे पैसे वापरण्यासंदर्भात तो शासन निर्णय आहे की काही लोकांनी असा अफवा पसरवले आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन निर्णय जाहीर झाला नाही। लाडकी बहीण योजनेचा तो शासन निर्णय नाहीये। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या आदिवासी महिला आहेत त्या महिलांना आदिवासी विभागातील जी रक्कम आहे ती लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात यावी अशा संदर्भात तो शासन निर्णय आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैसे वाटपाचा कोणताही शासन निर्णय जाहीर झालेला नाही। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर, अनेक सोशल मीडियामध्ये सांगितलं होतं की उद्या पैसे येणार, आज रात्री पैसे येणार, अर्धा तासात पैसे येणार, सर्वांना खुश खबर, अशा ज्या बातम्या येतात। मग सर, काय नेमकं खरंच कधी पैसे येणार? एक लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात संबंधित विभागातून अधिकृत माहिती दिली जाते। एक लक्षात ठेवा, आता एक महत्त्वाची सोशल मीडियावर एक अजितदादा पवार यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल होते की बाबा 4.25 कोटी रुपयांवरती मी साईन केलेली आहे, त्यामुळे तुमचे पैसे लगेच येणार। एक लक्षात ठेवा, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे पैसे खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात ती साईन केलेली आहे। ती साईन ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा करण्यासंदर्भात नाही आहेत, लक्षात ठेवा। फक्त तो निधी जो अर्थसंकल्पामध्ये शासनाचा जो निधी असतो तो निधी विभागाला वर्ग करण्यात आलेला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नाही। त्यामुळे ज्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जात आहेत त्यावरती विश्वास ठेवू नका। खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील या संदर्भात अधिकृत माहिती आदिती मॅडम तटकरे यांच्या माध्यमातून मिळणार आहे। ज्या विभागाच्या प्रमुख आहेत त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटर हँडल असेल किंवा फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम असेल, त्या कोणत्याही पेजवरती त्या अधिकृत माहिती देतात आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। एप्रिल महिन्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी 28 तारखेला ट्विट केलं, फेसबुकवरती माहिती दिली आणि 2 ते 3 तारखेपासून हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। आज येणार, उद्या येणार असं काही नसतं, लक्षात ठेवा। एखाद्या योजनेचे पैसे ज्यावेळेस जाहीर होतात त्यावेळेस संबंधित विभागाचे जे प्रमुख असतात ते प्रमुख त्या ठिकाणी घोषणा करतात आणि घोषणा केल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात टप्प्याटप्प्यात यायला सुरुवात होतात। वन टाइम पण नाही, लक्षात ठेवा। डिस्ट्रिक्ट वाईज, तालुक्या वाईज एक जिल्हा कव्हर करत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। ज्या दिवशी आदिती मॅडम तटकरे संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात येतील त्यावेळेसच हे पैसे तुमच्या खात्यात येतील। कोणत्याही प्रकारचे पैसे इकडे मंजूर झाले, हा शासन निर्णय जाहीर झाला, उद्या पैसे येतील, संध्याकाळी पैसे येतील, असं काही नसतं। तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अधिकृत माहिती येणार आणि ही अधिकृत माहिती ज्या दिवशी, ज्या वेळेत, ज्या क्षणी पब्लिश होईल, मिळणार किंवा जाहीर होणार त्या दिवशी, त्या क्षणी आपल्या चॅनलवरती अधिकृत माहिती दिली जाणार।
त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 2-4 दिवसामध्ये तुमच्या खात्यात नक्की येणार। एक लक्षात ठेवा, येणाऱ्या 5 तारखेच्या आतमध्ये हे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% येणार, परंतु अधिकृत माहिती कोणत्याच प्रकारची नाहीये। ज्या दिवशी विभागामार्फत, ज्या दिवशी आदिती मॅडम तटकरे यांच्या मार्फत अधिकृत माहिती जाहीर होणार, अधिकृत घोषणा होणार, त्यावेळेस मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती देईल। आतापर्यंत ज्या व्हिडिओ पब्लिश होत आहेत त्यांवरती विश्वास ठेवू नका। अधिकृत व्हिडिओ, अधिकृत चॅनलवरती विश्वास ठेवा। ही माहिती, ही व्हिडिओ महाराष्ट्रातील जे महिला लाडकी बहीण योजनेचे पैशांची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार। त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।